आधी तावडे आणि जयंत पाटील यांची भेट, नंतर शरद पवार आणि शिंदेंची एकत्र चर्चा। या घटनांमागे राजकीय अर्थ शोधणार नाही असं कोणी शोधूनही सापडणार नाही। शरद पवारांना गुरुस्थानी मानणाऱ्या संजय राऊतांच्या जिवारी लागलं नसतं तरच नवल। विधान भवनात शिंदे आणि शरद पवार यांची भेट झाली आणि अस्वस्थ झालेल्या संजय राऊतांनी थेट पवारांच्या विश्वासार्हतेवरच बोट ठेवलं। त्यामुळे नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर असणारे राऊत आता मित्रांच्याही रडारवर आले। त्यामुळे संतापलेल्या राष्ट्रपतींनी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्रित विमान प्रवासाचं उदाहरण देत जोरकस प्रत्युत्तर दिलं। दिल्लीमध्ये वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री शिंदेंना शरद पवारांच्या हस्ते महादजी शिंदे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं, तेव्हाही राऊतांनी आपली खतखत व्यक्त केली होती। त्यामुळे महायुतीतील ही ठिणगी नेमकी कोणतं रूप धारण करणार पाहणं महत्त्वाचं आहे। ज्या गद्दारानं आपलं सरकार पाडलं त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते। तो योगायोग आहे। कुठलंही अशा प्रकारचं राजकीय भेट वगैरे अशी नाही आहे। जिथे त्यांच्या चालण्याच्या ह्याच्यामुळे आम्ही जवळच जी गाडी होती वाहन त्यांचं होतं तिथल्या जवळच कुठली कॅबिन भेटली ते एकनाथ शिंदेची होती। आता त्यांच्याकडे जाऊन बसलो आणि मुद्दाम मग त्यांच्याच कॅबिनमध्ये बसलो तर मी नाराजगी समजू शकतो, पण पवार साहेबांचे आणि संजय राऊतांचे इतक्या वर्षापासूनचे संबंध आहेत ते साहेबांना ओळखतात। त्यामुळे मला वाटतं या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा न झालेली बरी। हे बाब शिवसेनेला दुखावणारी। गद्दारांना प्रतिष्ठा द्यायची असेल तर मग तुमच्या पक्षात जी बेईमानी झाली त्याच्याविषयी बोलण्याचा अधिकार नाही। तुमच्या पक्षात जी गद्दारी झाली अजित पवारांच्या नेतृत्वाखाली त्याला आम्ही गद्दारीच म्हणतो, बंडखोरी वगैरे म्हणत नाही, ही गद्दारीच आहे। मग त्या गद्दारांविरुद्ध कोर्टात जाणं किंवा त्यांच्याविषयी भूमिका घेणं हे कशा करता? आम्ही आमच्या गद्दारांविरुद्ध लढतो आहोत ना, आणि तुम्ही त्यांना प्रतिष्ठा कशाला देताय? मग कोण आहेत ते का यशवंतराव चव्हाण आहेत का? तर शरद पवारांच्या भेटीवर उपमुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना काय टोला लगावलाय ते पाहूया। शरद पवार साहेब राज्याचे मोठे नेते आहेत। आमच्या दालनात आले म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी मी तिथं गेलो। ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे आणि आम्ही ती जपतोय। आता कुणाच्या पोटात दुखत असेल, मानसिक स्वास्थ्य बिघडलं असेल, त्यांच्यासाठी आम्ही मुंबई आणि ठाण्यात अनेक आपला दवाखाना सुरू केले। तिथं त्यांनी उपचार करून घ्यावेत। हा एक प्रकारे कद्रूपणा झालाय, अशा लोकांकडे आम्ही दुर्लक्ष करतो असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। त्या भेटीबाबत राऊतांनी गैरसमज करून घेऊ नये असं म्हणतात जितेंद्र आव्हाड, तर जयंत पाटील यांनीही यावर स्पष्टीकरण दिलंय। संजय राऊत यांच्याबद्दल, ते माझे मित्र आहेत, त्यांच्याबद्दल माझे संबंध फार चांगले आहेत, पण ते चिडलेले दिसत आहेत याच्यात। पण माझी त्यांनाही विनंती आपल्यामार्फत आहे की असे कोणताही गैरसमज करण्याची आवश्यकता नाही आहे। आणि तसे सगळीच लोक सगळ्यांना भेटत असतात। संजय राउत जी को शरद पवार की उम्र का और उनकी प्रकृति का अंदाज़ा नहीं है। वो कितने चल सकते कितने नहीं चल सकते क्या संजय राउत जी को मालूम नहीं है? मुख्य बैठक करके वो नीचे आए और अपने आमदारों को मिलने के लिए कोई जगह है क्या? ऐसी बात करते करते किसी ने बोला ये सबसे नज़दीक की कैबिन है, यहाँ से आप जल्दी बाहर जा सकते हो। वहाँ बैठ गए, उसमें क्या क्या बड़ी बात क्या है? और वो एकनाथ शिंदे की मालिकाना हक की जमीन का वो नहीं है ना, सरकारी है वो। तर संजय राऊतांवर प्रताप सरनाईक आणि बावनकुळेंनी आता टीका केली आहे, पाहूया। संजय राऊत साहेबांच्या पोटामध्ये का प्रत्येक गोष्टीचं दुखत असतं? अहो, उद्या जर आमच्या गाड्यांमधनं आदित्य साहेब आले, उद्धव साहेब आले, तरी तुम्ही काय त्याचं आश्चर्य वाटून घेऊ नका। राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, कोणी कोणाचा कायमचा दुश्मन नसतो, आणि त्यामुळे मित्र आणि शत्रू हे तुम्ही ओळखा। उद्या उद्धव ठाकरे जर आले तर त्यांनाही बोलवणार का? तुम्ही ओळखत नाही। संजय राऊत साहेबांनी खरं तर स्थानच निर्माण केलेलं नाही की कुणाच्याही गाडीमध्ये ते जाऊन बसू शकतील, कुणावरही ते संशय व्यक्त करतात। मला वाटतं या महाराष्ट्राचे संस्कार जपण्याची पद्धती महाराष्ट्रामध्ये आहे।
आम्ही कितीतरी वेळा विरोधी पक्षामध्ये असताना सरकारकडे जायचो. आता शरद पवार सारखं एक या देशाचं राज्याचं महत्त्वाचं व्यक्तिमत्व, शरद पवारजी सारखे एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व विधिमंडळात आलं किंवा जे काही त्यांची भेट झाली एकनाथ शिंदे साहेबांची, चांगलं आहे. आणि हे तर महाराष्ट्राचं गौरवाचं त्या ठिकाणी घटना आहे की शरद पवार साहेब स्वतः त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांशी त्या ठिकाणी सन्मानाने चर्चा करतात. शेवटी ही संस्कृती आहे महाराष्ट्राची. त्यामुळं यावर कोणी आक्षेप घ्यायची गरज नाही. प्रत्येक घटनेला काही राजकीय ठरवू नये, प्रत्येक घटनेला राजकीय आयाम देऊ नये.